नमस्कार मित्रांनो, मी प्रणय आपल्या YouTube चॅनलच्या आठवडे बाजार या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। या उपक्रमामध्ये आठवड्याभरात होणाऱ्या सर्व घडामोडी, सर्व घटना किंवा सर्व बातम्या आपल्याला नाट्य स्वरूपामध्ये सांगण्याचा प्रयत्न मी करत असतो। त्याचद्वारे आपल्या सर्वांना घडामोडीमध्ये रुची यावी आणि आपण देखील एक जागरूक नागरिक बनावं किंवा आपल्याला माहित असावं की कुठे काय चाललंय, जगामध्ये काय चाललंय, हे सर्व गोष्टी आपल्याला कळाव्यात किंवा माहित असाव्या यासाठी आठवडे बाजार याचं एक नवीन उपक्रम मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे, जेणेकरून नाट्य स्वरूपामध्ये आपल्याला बातमी मी सांगू शकतो, जेणेकरून आपलं देखील बातम्यांमध्ये रुची वाढेल आणि आपण देखील अपडेटेड राहाल। तर ह्या उपक्रमाचं मुख्य मोटिव्ह आहे आपल्याला जनजागृती करण्यासाठी, आपल्याला देखील आठवड्यामध्ये होणाऱ्या सर्व गोष्टी किंवा सर्व बातम्या या सर्व आपल्याला देखील अपडेट्स राहाव्यात यासाठी। ह्यामध्ये कोणत्याही जातीला, धर्माला किंवा कोणत्याही व्यक्तीला टार्गेट केलं जाणार नाही किंवा टार्गेटेड करण्याचं या चॅनलचा किंवा या व्हिडिओचा, या मालिकेचा कोणताही संबंध नाही। ह्यामध्ये फक्त एंटरटेनमेंट स्वरूपामध्ये आपल्याला न्यूज हे सर्व केलं जाईल, जेणेकरून आपण देखील न्यूजचा आनंद घ्याल आणि आपण देखील अपडेटेड राहाल। तर चला व्हिडिओला सुरू करूया आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी प्रणय। आपण पाहत आहात आठवडे बाजार। हा आठवडे बाजार द संडे शो सार्थक यांच्या YouTube चॅनलवरतून प्रेरित आहे आणि ह्याचद्वारे मी आपल्याला ज्या प्रकारे सार्थक हे आपले YouTube चॅनलवरती एक नाट्य स्वरूपामध्ये बातमी आठवड्याभराची सांगत असतात, त्याच प्रकारे मराठीमध्ये ही मालिका मी सुद्धा घेऊन आलेलो आहे। आपण याला एक कॉपीड व्हर्जन सुद्धा म्हणू शकतो, परंतु एका चांगल्या गोष्टीला जगापुढे आणणं, ह्याला कॉपी म्हणण्यापेक्षा आपण ह्याला एक अजून क्रिएटिव्ह वे म्हणू शकतो। तर ह्याच सार्थक यांच्या मालिकेला मी मराठीमध्ये आपल्या समोर घेऊन आलेलो आहे, तर त्यांचं श्रेय हे त्यांना दिलेलं त्या आधीच बरं। तर चला व्हिडिओला सुरू करूया आणि पुन्हा एकदा हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंट स्वरूपासाठी बनवलेला आहे, जनजागृतीसाठी बनवलेला आहे। कोणत्याही जातीला, धर्माला किंवा कोणत्याही वंशाला किंवा कोणत्याही व्यक्तीला ह्यामध्ये टार्गेट केलेलं नाहीये। व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो। यामध्ये सर्वात पहिली बातमी ही वाघोलीवरून आलेली आहे। वाघोलीमधल्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमधून एका शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून पास करण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे ऐटले आणि त्याच्यानंतर त्यांनी गणिताचा पेपर हा अदलाबदली केला। अर्थात ज्या प्रकारे विद्यार्थ्यांनी पैसे दिले त्याच्यानंतर शिक्षकांनी त्यांचा पेपर अदलाबदली करून जे राईट आन्सर्स आहेत त्याच्या शीट्स त्यांच्या जागेवरती ठेवले आणि त्यांना पास करण्याचा प्रयत्न केला। पैशाचं आमिष दाखवून किंवा पास करण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे ऐटले। हे प्रकरण जेव्हा बाहेर आलं तेव्हा पोलिसांनी प्रतीक सार्थक या शिक्षकाला पकडलेला आहे आणि ह्याच्याच सोबत 3 जण आणखीन होती, त्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। ह्या प्रकरणामुळेच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कशा प्रकारे आता विद्यार्थी हे घडत आहेत आणि इंजिनियर हे घडल्यानंतर कशा प्रकारे आता भारतामध्ये पूल बनत आहेत। मी म्हणत आहे की भारतामध्ये अशा प्रकारची इंजिनिअरिंग का होत आहे की पुलाच्या खालती लाईट असतात, लाईट हे जमिनीला कधी कधी टच असतात, माणसंही रोडवरून चालत असतात, परंतु आकाशात लाईट असलेली पाहिजे ती जमिनीला टच असते, ती कदाचित मुंग्यांना उजेड देत असते। तर जमिनीवरती पाणी हे साचलेलं असतं, जेणेकरून सामान्य नागरिकांना भले त्यांना इमॅजिकेला जाता नाही जर आलं तर ते रस्त्यावरती पावसाच्या पाण्यामध्ये स्विमिंग पूल करून आपला आनंद, इमॅजिकाचा आनंद हे रोडवरतीच घेऊ शकतात। त्यानंतर मग कशा प्रकारे आपण रोड हे चंद्राला प्रेरित करून, चंद्राच्या खड्ड्यांना प्रेरित करून आपण रोड हे जमिनीवरती बनवतो, अशा प्रकारचे इंजिनियर्स का बाहेर येत होते त्याचा भांडाफोड वाघोलीमधल्या या इंजिनिअरिंग कॉलेजद्वारे किंवा या शिक्षकांद्वारे हा भांडाफोड झालेला आहे। नेक्स्ट बातमी आपली पुढे जाऊया। पुढची बातमी आपली रायगडवरून येत आहे आणि खूप आनंदाची बातमी आहे। रायगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला, ज्यामध्ये 5 लाखहून अधिक शिवभक्त हे रायगडवरती उपस्थित होते। ही खूप मोठी संख्या आहे, 5 लाखहून अधिक शिवभक्त ही एकाच ठिकाणी रायगडवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सेलिब्रेट करण्यासाठी, आनंद करण्यासाठी त्यांना सहभाग करत होते आणि त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराजांची जयघोष ही पूर्ण रायगडमध्ये दुमदुमत होती। मी स्वतः रायगडवरती होतो आणि मी स्वतः तिथला प्रसंग बघितलेला आहे। रायगडवरती इतकी लोक प्रचंड होती की रायगडमध्ये काही प्रशासनाला सांभाळता आलं नाही एवढ्या लोकांना। काही गोष्टी चांगल्या झाल्या, काही गोष्टी वाईट झाल्या।
मी स्वतःच्या डोळ्यांनी देखील पाहिलेला आहे. ह्याच्यावरती एक व्लॉग येणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, तो पाहायला विसरू नका. परंतु ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्या म्हणजे पोवाडे, भरपूर साऱ्या कलाकारांना संधी भेटली, एक स्टेज भेटला लोकांपुढे येण्याचा, त्यांनी आपलं कला प्रदर्शन केले आणि त्याच्यानंतर आपलं मर्दानी खेळ झाला. आपले संभाजी राजे यांनी एकूणच ह्या उपक्रमाला किंवा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेक सोहळ्याला खूप छान पद्धतीने पार पाडलं. त्यानंतर 5 लाखहून अधिक जी शिवभक्त आली होती त्यांच्यासाठी 1 लाख किलो तांदळाची व्यवस्था केली होती, जेणेकरून त्यांना जेवणाची व्यवस्था व्हावी. त्यानंतर भरपूर साऱ्या पाण्याच्या बॉटल्सचा आणि डॉक्टरांचा देखील तिकडे समावेश होता. भरपूर सारे प्रशासन यंत्रणा होती, पोलीस होती, डॉक्टर्स होते आणि तिथल्या स्थानिक लोक होती जी या गर्दीला नियंत्रण करत होती. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये रायगडवरती सुरक्षा यंत्रणा मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या. खूप छान पद्धतीने नियोजन केलं होतं. काही गोष्टींमध्ये चुका झालेल्या आहेत जे मी व्लॉगमध्ये माझ्या सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये सांगण्याच्या गोष्टी नाहीयेत त्या, किंवा एवढं वावा करण्याची गोष्ट नाहीये, कारण 5 लाख एकसाथ एवढ्या मोठ्या गडावरती लोक येतील ह्याची अपेक्षा कोणालाच नव्हती. तर ह्या गोष्टी किरकोळ होत असतात, तर माझ्या मते त्या या गोष्टी सांगण्याच्या गोष्टी नाहीयेत, परंतु तरी सुद्धा मी व्लॉग मध्ये सांगितलेल्या आहेत जेणेकरून पुढच्या वेळेस अशा गोष्टी होऊ नये. बाकी एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा रायगडवरती खूप छान पद्धतीने झाला. खूप छान पद्धतीने सहभाग मी सुद्धा घेतला त्याच्यामध्ये आणि एकूणच मला राज्याभिषेक सोहळ्यामध्ये भाग घेता आलं याचं मी स्वतःला धन्य मानतो की गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केले असावे, यामुळे मला महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पाहता आला. पुढची बातमी पाहूया आपण. पुढची बातमी देखील रायगडवरूनच येत आहे. रायगडवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावरती उत्खनन करत असताना इतिहासकारांना तिकडे दिशायंत्र सापडलं. हे दिशायंत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस वापरण्यात आलं असावं असं सांगण्यात येत आहे. इतिहासकार आता ह्याच्यावरती अभ्यास करत आहेत आणि हे अभ्यास करत असताना त्यांनी भरपूर सारे खुलासे देखील केलेले आहेत जे मी आपल्याला व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन पुढच्या. परंतु आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती एवढं दुर्मिळ यंत्र सापडणं जे की त्या काळामध्ये खूप महत्वाचं होतं, हे सापडणं कदाचित इतिहासाला वळण देण्यासारखं असावं. आणि ह्या गोष्टी अजून देखील रायगडावरती सापडत आहेत. रायगड खऱ्या अर्थाने स्वर्ग तर आहे, परंतु इतिहासाचा पाऊलखुणा देखील रायगडवरती आहे, कारण इतिहास अजून पूर्णपणे रायगडमध्ये दाबला गेलेला आहे. जे इतिहासकार हे उत्खनन करून तिथे भरपूर साऱ्या गोष्टी शोधत आहे आणि इतिहासामध्ये वळणावळण येत आहे, इतिहासामध्ये अपडेट येत आहे. त्यामुळे इतिहास हा अजूनपर्यंत महाराजांचा पूर्णपणे प्रकाशित झालेला नाहीये. दरवेळेस काही ना काही अपडेट्स येत असतात, रायगडवरती काही ना काही भेटत असतं. तसंच हे दिशायंत्र हे रायगडवरती भेटलेलं आहे. पुढची बातमी आपण पाहूया. पुढची बातमी राजकारणातून येत आहे. राजकारणी आपण नितेश राणे यांना ओळखत असाल. नितेश राणे यांनी एका सरकारी अधिकाऱ्याला मासे फेकून मारले चर्चा करत असताना, आणि नंतर ही जेव्हा घटना कोर्टापर्यंत गेली तेव्हा त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की समोर माझी एवढी गर्दी होती, कोणी मासा फेकून मला मारला हे मला समजलंच नाही. कदाचित बॅक स्टेज मध्ये नितेश राणे यांना कळालं असावं की आता मामला जरा गंभीर झालेला आहे आणि याला थंड करण्यासाठी आपल्याला काही ना काही या सरकारी अधिकाऱ्याला द्यावं लागणार. हे आपण भरपूर साऱ्या गोष्टी अशा राजकारणात होत असतात आणि आपण देखील पाहिलेल्या आहेत. परंतु गोष्ट अशी आहे की कोर्टाने देखील याला ग्रीन चिट दिली. कोर्टाकडे व्हिडिओ सुद्धा होता, एव्हिडन्स होता की कशा प्रकारे नितेश राणे यांनी मासा उचलून त्या अधिकाऱ्याला मारला. परंतु कोर्टाने सांगितले इथे एवढी मोठी गर्दी होती आणि या गर्दीमध्ये कोण नक्की मासा फेकतोय, कोण कोणाला मारतोय हे काही समजत नाहीये. त्यामुळे नितेश राणे यांना कोर्टाने ग्रीन चिट दिलेली आहे आणि माझ्या मते न्याय हा याच्यामध्ये विलीन झालेला आहे की कोर्टामध्ये एखादी गोष्ट गेली आणि तिथे इव्हिडन्स आहे की नितेश राणेने कशा प्रकारे एका सरकारी अधिकाऱ्याला मारलं, परंतु कोर्ट म्हणते कुठे नितेश राणे यांनी कोणाला मारलं नाही, आम्हाला तर काही दिसतच नाहीये. नाही, इथे तर भरपूर मोठी गर्दी आहे. नितेश राणे यांनी कोणाला मारलंय का? नाही 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 नाही, अहो गर्दी बघा केवढी आहे इकडे, कोणीतरी मासा दुसऱ्यानेच फेकलेला असावा. आणि ह्यामध्ये सरकारी अधिकारी सुद्धा म्हणत आहे की नाही, समोर तर भरपूर गर्दी होती, कोणी मासा फेकला मला माहितीच नाही, मला कोणी मारलंच नाही. म्हणजे भारतामध्ये न्याय व्यवस्था ही कोणत्या लेवलला चालली आहे. कदाचित आपण विश्वगुरु बनणार की नाही बनणार माहित नाही, परंतु न्याय व्यवस्थेच्या मामल्यामध्ये आपण पहिला टप्पा तर गाजणार
हे नक्की आहे। आता पुढची बातमी ही खूप एंटरटेनमेंट आहे। झू मध्ये जन्माला आलेल्या 2 पेंग्विन्सचं नाव नक्की काय ठेवायचं आणि ह्यांचं नाव हे मराठीत असलं पाहिजे, कारण ह्यांचा जन्म हा महाराष्ट्रात झालेला आहे। यामुळे बीजेपी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये पेंग्विनचं नाव हे मराठीत असलं पाहिजे, कारण हे महाराष्ट्रातले आहे, यांनी महाराष्ट्रातच जन्म घेतलेला आहे, त्यामुळे यांचं नाव मराठीत असलं पाहिजे। हा वाद सोशल मीडियावरती सध्या भरपूर व्हायरल आहे आणि या वादामध्ये एक अभिनेता आहे, मराठी अभिनेता, ज्यांचं नाव आहे अस्ताद काळे, यांनी एका बाहुलीचं फोटो काढून आपल्या सोशल मीडिया हँडल वरती टाकलं आणि यांनी देखील सांगितलं या पेंग्विनचं नाव काय ठेवायचं बरं। आता राजकारणी लोकांना आणि कार्यकर्त्यांना काहीही काम ठेवलेलं नाहीये, काही काम उरलेलं नाहीये, बस आपल्याला पेंग्विनची नावं ठेवायचे। उद्या हॉस्पिटलमध्ये एखादा बाळ जन्माला आला तर ते तिकडे राजकारणी पोचतील की नाही 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 नाही, हा जरे भले तुम्ही यूपी बिहारचे असाल, परंतु ह्याचं नाव हे मराठीतच असलं पाहिजे, कारण ह्याने महाराष्ट्रातच जन्म घेतला आहे। तुम्ही यूपी बिहारचे असाल, तुमचं जाधव यादव काही आडनाव असू द्या, परंतु ते मराठीतच असलं पाहिजे, कारण ह्याचा जन्म हा महाराष्ट्रातच झालेला आहे। हाय देखा आपने लापरवाही का नतीजा है। ऐसे ही पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को पकड़ सकता है। पुढची बातमी ही हिंजवडीवरून येत आहे। हिंजवडीमधला एक व्हिडिओ व्हायरल झाला जो दाखवत होता की हिंजवडीमध्ये कशा प्रकारे हिंजवडी आयटी पार्क नाही तर वॉटर पार्क मध्ये कन्वर्ट झालेला आहे। निसर्गाने आयटी पार्कला वॉटर पार्क मध्ये कन्वर्ट केलेलं आहे। या व्हिडिओमध्ये दिसत होतं की हिंजवडीमध्ये 7 तारखेला पडलेल्या मोठ्या पावसाने कशा प्रकारे रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे आणि या पाणी साचल्यामुळे कशा प्रकारे तिथली वाहतूक कोंडी झालेली आहे। हिंजवडीमध्येच नाही तर पुण्यामध्ये भरपूर ठिकाणी असं पाणी साचलेलं होतं आणि या साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकाची कोंडी झालेली होती। तसंच आयटी पार्क असणारं हिंजवडी हे वॉटर पार्क मध्ये निसर्गाने कन्वर्ट केलेलं होतं। व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती भरपूर व्हायरल होत आहे। तर हा व्हिडिओ देखील दाखवून देतो की मगासच्या न्यूज प्रमाणे की इंजिनियर कशा प्रकारे आपल्या भारतामध्ये घडत आहे, जिकडे पाणी हे नदीच्या गटरापेक्षा वरती असतं। पावसामध्ये जरा पाऊस काय पडला तर गटर हे भरून जातात, नाले हे भरून जातात आणि रस्त्यावरती तयार होतो तो म्हणजे आयटी पार्कचा नाही, हिंजवडीचा स्विमिंग पूल। पुढची बातमी पुण्यातील कसाई साई इथली येत आहे। इथे काही नागरिकांमध्ये जमिनीचा वाद चालू होता। या वादामध्येच तिथे असणाऱ्या एका वकिलाने, जो पेशाने वकील आहे असं सांगण्यात येतं, त्याच्याकडून त्याने बंदूक काढली आणि बंदूक काढून तिथल्या विरोधकांना घाबरवायला लागला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप खूप प्रचंड व्हायरल होत आहे महाराष्ट्रामधला। यामध्ये खूप सामान्य जनता म्हणत आहेत की कशा प्रकारे बंदुकीचा धाक दाखवून हा लोकांना घाबरवला जातो, अशा लोकांना लायसन्स कसं भेटलं जातं, हे यावरती आता प्रश्नचिन्ह उभे होत आहेत की कशा प्रकारे नागरिकांना, तिथल्या विरोधकांना घाबरवण्यासाठी की आमच्याकडे पिस्तूल आहे किंवा आमच्याकडे बंदूक आहे हे दाखवण्याचं काम विरोधकांनी केलेलं आहे आणि ह्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती भरपूर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। यावरती आपलं काय विचार आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आतापर्यंतच्या बातम्या ह्या आपल्याला कशा वाटत आहेत हे देखील मला कळवा। आता मी जो आपल्याला व्हिडिओ दाखवत आहे तो आहे भारताच्या बाहेर मधल्या एका झूचा, जिकडे काही विद्यार्थ्यांना झू मध्ये फिरवण्यासाठी घेऊन गेले होते, तिथले प्राणींना दाखवण्यासाठी की कशा प्रकारे प्राण्यांचं जीवन असतं। ते दाखवत असताना एक हिरण हा तलावामध्ये डुबला होता, तलावामध्ये पडला होता पाणी पित असताना, तर तिथे शेजारी असलेल्या हत्तीने कशा प्रकारे हिरणाला वाचवलं आणि त्याचा सोशल मीडियावरती सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहे की कशा प्रकारे प्राण्यांमध्ये सुद्धा दयाभावना असते। एवढंच नाही, त्या हत्तीने त्या हिरणाला वाचवल्यानंतर त्याच्या जवळ जाऊन पुन्हा एकदा चेक सुद्धा केलं की त्याला काही इजा तर झालेली नाहीये। म्हणजे प्राण्यांमध्ये किती दया असते, किती दयाभावना असते हे या व्हिडिओमध्ये दिसून येतं। या व्हिडिओची चर्चा सध्या सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात होत आहे। हा व्हिडिओ फार प्रचंड वेगाने सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे आणि प्रेक्षकांना हे बघून फार आनंद होत आहे की प्राण्यांमध्ये किती दयाभावना असते, जी की आपल्याला माणसांमध्ये दिसून येत नाही। पुढची बातमी केदारनाथ मधून येत आहे। केदारनाथ मध्ये केलेल्या काही स्थानिकांनी हेलिकॉप्टरची सुविधा घेतली होती। या सुविधेमध्ये काही हेलिकॉप्टरला काही दुर्घटना झाल्या किंवा काही प्रमाणात टेक्निकल एरर आल्यामुळे त्या हेलिकॉप्टरला अचानकपणे इमर्जन्सी लँडिंग करावी लागली आणि या इमर्जन्सी लँडिंग मध्ये ज्या हेलिकॉप्टरच्या आतमध्ये 5 जणही बसलेली होती त्यांचं कोणत्याही प्रकारे दुर्घटना झालेली नाहीये किंवा कोणाचाही मृत्यू झालेला नाहीये, परंतु कशा प्रकारे पायलटने
एक इमर्जन्सी लँडिंग करून आपली कौशलता दाखवून कशा प्रकारे 5 जणांचं जीवित हानी होण्यापासून वाचवलं हे या व्हिडिओमधून आपल्याला दिसत आहे। पुढच्या बातमीकडे जाऊया। आणि या आठवड्यातली मी सर्वात मोठी बातमी ही आपल्या पुढे आणत आहे ते म्हणजे राज शमानी या युट्यूबरने अक्षरशः विजय माल्याचा इंटरव्ह्यू घेतला। विजय माल्या ज्याने 9 वर्ष कोणालाही इंटरव्ह्यू दिला नाही, 9 वर्ष जगापुढे तो आला नाही किंवा आपले विचार किंवा आपले थॉट्स किंवा आपल्याद्वारे कशा प्रकारे काही गोष्टी झाल्या ह्या जगापुढे मांडल्या नाहीत, परंतु राज शमानी यांना त्यांनी स्वतःहून ईमेल करून त्यांना सांगितलं की मला तुमच्यासोबत बोलायचं आहे आणि आता वेळ आलेली आहे जगापुढे बोलण्याचं की काय आहे हे विजय माल्याच्या साईडने ही जी घडामोडी झालेली आहे ती विजय माल्याच्या साईडने कशा प्रकारे सादर करण्यात आली हे आपल्याला या पॉडकास्ट मधून पाहायला भेटतं। 4 तासाचा पॉडकास्ट आहे आणि या 4 तासाच्या पॉडकास्ट मध्ये विजय माल्याने सांगितलेलं आहे की कशा प्रकारे त्याच्यासोबत हे सरकारने चुकीचं केलं, सरकारच्या काही धोरणांमुळे विजय माल्याची किंगफिशर ही एअरलाइन्स ही पूर्णपणे डुबली आणि कशा प्रकारे विजय माल्या कर्जबाधित झाला, कशा प्रकारे बँकांकडून घेतलेलं कर्ज हे विजय माल्या सोडवू नाही शकला। आणि विजय माल्याने हे देखील त्या पॉडकास्ट मध्ये सांगितलं की सरकारने जी त्याची मालमत्ता ही संपत्ती जी जप्त केलेली आहे ही त्याच्यावरती असणाऱ्या कर्जापेक्षा जास्त आहे। म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आल्या। जर तुम्हाला त्या व्हिडिओला डिकोड करून मराठीमध्ये पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला मराठीमध्ये जे काही, कारण तो व्हिडिओ 4 तासाचा पूर्ण इंग्लिश मध्ये आहे आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ मराठीमध्ये डिकोड करून पाहिजे असेल तर मी नक्कीच तुमच्यासाठी आणेन। तुम्ही मला कमेंट करून खाली सांगा की येस आय वॉन्ट टू दिस व्हिडिओ इन मराठी लँग्वेज किंवा मराठीमध्ये सुद्धा बोलू शकता की येस मला हा व्हिडिओ मराठीमध्ये डिकोड करून पाहिजे। मी तुमच्यासाठी मराठी भाषेमध्ये 4 तासाचा पॉडकास्ट कमी वेळेमध्ये नक्की काय काय बोलणं झालं त्या पॉडकास्ट मध्ये हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन। पुढची बातमी ही ठाण्यातून येत आहे। ठाण्यातून LGBTQ या कम्युनिटीकडून मोर्चा काढण्यात आला की दाखवण्यासाठी की आम्ही जगामध्ये वेगळे आहोत, आम्हाला देखील वावरायचा, फिरण्याचा, बोलण्याचा आणि जगापुढे राहण्याचा आम्हाला देखील अधिकार आहे। यासाठी LGBTQ ने एक मोर्चा काढला होता ठाण्यामधून। या मोर्चासाठी बीजेपी कडून विरोध करण्यात आला। विरोध ह्याच्यासाठी नव्हता की LGBTQ ने स्वतःला दाखवण्यासाठी किंवा स्वतःला प्रेझेन्स करण्यासाठी मोर्चा काढला होता। विरोध ह्याच्यासाठी होता की त्या रॅलीमध्ये काही सेक्शुअल कॉन्टेंट किंवा सेक्शुअल गोष्टी या प्रेरित होत होत्या, या दाखवण्यात येत होत्या। काही लोकांनी ट्रेनमध्ये अक्षरशः कपडे बदलले, LGBTQ कम्युनिटी मधल्या काही लोकांनी हे सर्व दाखवण्यात आलं होतं व्हिडिओमध्ये किंवा त्यांच्याद्वारे दाखवण्यात आलं होतं। यामध्ये मी सुद्धा हा व्हिडिओ बघितला की त्याच्यामध्ये काहीतरी सेक्शुअल गोष्टी या होत होत्या आणि ट्रेन मधला सुद्धा व्हिडिओ मी बघितलेला आहे की कशा प्रकारे LGBTQ मधल्या काही कम्युनिटी मधली काही लोक ही ट्रेन मध्ये मोर्चेसाठी तयारी करत आहेत, त्यामध्ये ते ट्रेन मध्येच आपले कपडे बदलत आहेत, जे गोष्टी चुकीच्या आहेत। येस, LGBTQ कम्युनिटी यांना वावरण्यामध्ये, जगामध्ये वावरण्याची अनुमती आहे, त्यांनाही समान अधिकार आहेत, इतर नागरिकांना जसे अधिकार आहेत तसे त्यांना देखील अधिकार आहेत। परंतु सेक्शुअल कॉन्टेंट मोर्चेमध्ये करणं किंवा सेक्शुअल गोष्टी करणं आणि लोकांना काहीतरी विचित्र करून दाखवणं हे या जगामध्ये जाहीर केलं जाणार नाही किंवा हे जग ऍक्सेप्ट करणार नाही, हे बीजेपीच्या कार्यकर्त्यांकडून या मोर्चाच्या विरोधात सांगण्यात आलं, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती आपल्याला अवेलेबल आहे, आपण पाहू शकता। पुढची बातमी ही US आणि चीन वरून येत आहे। एका साईडला चीन आहे आणि एका साईडला आपले डोनाल्ड तात्या आहेत। डोनाल्ड तात्या हे टॅरिफ काही कमी करायचं नाव नाही घेत आहे आणि चीन सुद्धा US वरती टॅरिफ काही वाढवायचं नाव घेत नाहीये। म्हणजे दोघंही एकमेकांवर विरुद्ध टॅरिफ वॉर लढत आहेत। एक वाढवतोय, एक दुसराही वाढवतोय, डोनाल्ड तात्याही वाढवतोय आणि आपले चायनीज सरकार देखील वाढवत आहेत। ह्या सर्व पार्श्वभूमीवरती या दोघांच्याही व्यवहारावरती खूप मोठा आघात झालेला आहे आणि आता या दोघांनी विचार केलेला आहे की आता आपण चर्चा करून या टॅरिफला कमी करूया आणि दोघांमधला होणारा व्यवसायाला वाढवूया। आणि ह्या सर्व मधून काय दिसून येतं की भारत हा जर विश्वगुरु असेल तर भारताला सुद्धा टॅरिफ हा US द्यावा लागणार। भारताबरोबर कोणती चर्चा होणार नाही, कारण भारत हा विश्वगुरु आहे, परंतु भारत हा जगाच्या पातळीवरती जर पाहायला गेलो तर शून्य आहे। स्वतःमध्ये एक विश्वगुरु भारत आहे, परंतु जगाच्या पातळीवरती भारत हा शून्य आहे। कारण
चायना बरोबर US चर्चा करू शकतो टॅरिफसाठी, परंतु भारताबरोबर नाही. कारण भारताची जी इंटरनल बॉर्डर आहे, ज्याच्यामध्ये भारत हा तयार होतो, त्याच्या आतमध्ये तो विश्वगुरु आहे. परंतु जर विश्वामध्ये पाहायला गेलो तर तो झिरो आहे. खैर, ह्याच्यावरती आपण एका वेगळ्या व्हिडिओवरती बोलूया. US आणि चीन मध्ये आता सध्या चर्चा चालू आहे की कशा प्रकारे आपण टॅरिफला कमी करून आपण दोघांनी इंटरनल व्यवहार आणि व्यापार कशा प्रकारे वाढवू शकतो, यावरती दोघांमध्ये चर्चा चालू आहे. पुढची बातमी ही युक्रेन आणि रशियाकडून येत आहे. कशा प्रकारे युक्रेनने रशियामध्ये आतमध्ये जाऊन स्ट्रॅटेजिकली एक वॉर अटॅक केलेला आहे, ज्याच्यामध्ये पूर्णपणे प्लॅनिंग केलेली होती की कशा प्रकारे युक्रेन रशियाच्या आतमध्ये जाणार आणि तिथे कशा प्रकारे अटॅक करणार. या सर्व स्ट्रॅटेजिक अटॅकला युक्रेनने पार पाडलेला आहे. युक्रेनने रशियाच्या आतमध्ये जाऊन आपली ड्रोन पाठवली कंटेनरच्या साहाय्याने आणि या ड्रोन मधून रशियामध्ये असलेल्या हवाई दळांना अटॅक करण्यात आलं, टार्गेट करण्यात आलं, ज्याच्यामध्ये रशियाने हे जाहीर केलं की त्यांची अर्धी हवाई यंत्रणा ही युक्रेनने नष्ट केलेली आहे. युक्रेनच्या या स्ट्रॅटेजिक अटॅकला युक्रेनने स्पायडर वेब करून घोषित केलेला आहे या धोरणाला, की कशा प्रकारे युक्रेनने स्ट्रॅटेजिकली रशियाच्या आतमध्ये जाऊन पूर्ण देशाच्या मध्यभागी जाऊन आपले ड्रोन हे ओपन केले, कंटेनरच्या बाहेर काढून, आणि कशा प्रकारे रशियामधल्या हवाई दळांना अटॅक केलं आणि निस्तनाबूत केलं. परंतु या गोष्टीमध्ये हे पाहण्यासारखं आहे की युक्रेन सारखा छोटा देश हा रशिया सारख्या मोठ्या देशाबरोबर कशा प्रकारे युद्ध करत आहे. त्याच्यानंतर पुतीनने देखील त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि पुतीन हा एक सायको प्रकारचा राजकारणी आहे. मला माहित होतं की पुतीन पुढे जाऊन ह्याचं प्रत्युत्तर हमखास देणार आणि आता पुतीनने युक्रेनवरती 400हून अधिक ड्रोन आणि भरपूर साऱ्या मिसाईल्सचा वापर करून युक्रेनला आता उत्तर दिलेलं जात आहे. यामध्ये युक्रेनचे 11 नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि असंख्य नागरिक हे जखमी झालेले आहेत. त्याची नोंद ही युक्रेनने आपली जाहीर केलेली आहे. आता आपण पुढच्या बातमीकडे जाऊया. पुढची बातमी ही भारतातून IPL मधून येत आहे. भारतामध्ये कशा प्रकारे IPLचा किंवा क्रिकेटचा क्रेज आहे हे आपल्याला दाखवून देते. यामध्ये RCB ही अक्षरशः भरपूर वर्षानंतर मॅच जिंकली आणि RCBचे जे चहिते आहेत किंवा RCBचे जे फॅन आहेत त्यांनी याचा अभिनंदन करण्यासाठी किंवा क्रिकेटर्सला बघण्यासाठी किंवा त्या स्टेडियम मध्ये आपलं जे काही जिंकणं, RCBचं जिंकणं जे आहे ते सेलिब्रेट करण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात लोक आली होती आणि या लोकांच्या चेंगराचेंगरीमध्ये 11 जणांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे हे दाखवून देते की भारतामध्ये कशा प्रकारे नवयुग किंवा पिढी जी आहे ती कशा प्रकारे निव्वळ आणि पूर्णपणे टाइमपास करणारी आहे. की कारण क्रिकेट हा पूर्णतः वेळ खाणारा गोष्ट आहे. मला स्वतःलाच क्रिकेट आवडत नाही, परंतु काही जणांना आवडतं, काही जणांना आवडत नाही. ह्याच्यामध्ये मी डिबेटमध्ये पडणार नाही. परंतु क्रिकेटमध्ये आपला भारत हा कशा प्रकारे क्रेझी, एकदम पूर्णपणे क्रेज आहे क्रिकेटचा, हे या न्यूजवरून दाखवून देतं. ज्यामध्ये सेलिब्रेट करत असताना RCBच्या फॅन्सद्वारे 11 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि ह्यामध्ये एका जणाने रिझाईन सुद्धा दिलेला आहे. सरकारद्वारे एकाचं रिझाईन घेण्यात आलेलं आहे. आता मला त्यांचं नाव नाही आठवत आहे, परंतु एका जणांचं रिझाईन हे या 11 जणांच्या मृत्यूमुळे करण्यात आलेलं आहे. पुढची बातमी ही इंटरनॅशनल न्यूज मधून येत आहे, जी की भारताची आहे. ती म्हणजे चिनाब ब्रिज हे फायनली ओपन झालेलं आहे. 2009 पासून जे काम सुरू झालं होतं चिनाब ब्रिजचं, हे 2025 ला अखेर जाऊन संपलेलं आहे. आणि इतकी वर्ष का लागली तर हा जगातला सर्वात मोठा ब्रिज आहे. आयफेल टॉवर पेक्षा जास्त लोखंड ह्या ब्रिजला बनवण्यासाठी लागलेले आहे. हे ब्रिज आदमापूर, श्रीनगर, बारामुल्ला अशा रिमोटेबल एरियाला शहराशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करेल. या रेल्वेच्या सहाय्याने, चिनाब ब्रिजच्या साह्याने तर बारामुला आणि आदमापूर या रिमोटेबल एरियाला आता शहराशी कनेक्ट करून कशा प्रकारे तिकडे जास्तीत जास्त पर्यटक वाढवू शकतो किंवा व्यवहार वाढवू शकतो किंवा तिथल्या लोकांना रोजगार देऊ शकतो, हे या चिनाब ब्रिज मधून आता साध्य होणार आहे. चिनाब ब्रिज हा जगातला सर्वात मोठा आणि जगातला सर्वात लोखंड जास्त वापरणारा ब्रिज आहे, जो की भारताच्या
चिनाब या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। आपण कधी या चिनाब ब्रिजला भेट देणार आहात हे मला नक्की सांगा। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या चिनाब ब्रिजचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि तिरंगा या ब्रिजवरती फिरकवण्यात आला होता, जेणेकरून इंटरनॅशनली चीनला आणि पाकिस्तानला उत्तर देण्यात आलं की भारतामध्ये सुद्धा आता असंख्य अशी इंजिनिअरिंग होत आहे। लाईट हे जमिनीला कधी कधी टच असतात, माणसंही रोडवरून चालत असतात, इंजिनिअरिंग तर भारतामध्ये होत आहे। खैर, हे आहेत आठवड्याभराच्या सर्व न्यूज ज्या महत्वाच्या होत्या। असंख्य न्यूज ह्या माझ्याकडून राहिलेल्या आहेत, बातम्या असंख्य राहिलेल्या आहेत आणि थोडंसं एंटरटेनमेंट सुद्धा राहिलेलं आहे। पाठीमागे VFX पडदा नाहीये, मी VFX पडद्यासोबत हे काम करणार होतो, परंतु आपल्याकडे थोडीशी लाइटिंगची कमतरतेमुळे हा काम VFXच्या द्वारे न करता असंच करण्यात आला। मी म्हटलं एखादं ट्रायल बेस आपण करूया, तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज मला कमेंट करून सांगा। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन ऑल वरती क्लिक करा, कारण हे हळूहळू का होईना आपलं हे जे उपक्रम आहे आठवडा बाजार हे अपडेट होईल। भरपूर सारे कॅरेक्टर्स मी याच्यामध्ये ॲनिमेटेड ऍड करेन, जेणेकरून आपल्याला ह्या बातमी पाहण्याची रुचीमध्ये आवड निर्माण होईल आणि जनसामान्य लोकांना देखील बातमी पाहण्यामध्ये, अपडेट्स घेण्यामध्ये खूप मजा येईल आणि एकंदरीत जगामध्ये काय चाललं आहे हे सामान्य नागरिकांना देखील कळेल। हे या उद्देशाने हा उपक्रम चालू करण्यात आलेला आहे। हळूहळू का होईना, हा तर पहिला व्हिडिओ आहे, हळूहळू आपण ह्या आठवडा बाजाराला खूप छानपणे फिनिशिंग देऊ, खूप छानपणे व्हिडिओज बनवू, कॅरेक्टर्स ऍड करू, फन करू, मजा करू, मस्ती करू आणि एकंदरीत मी आपल्या पुढे छान पद्धतीने न्यूज हे आणेन। तर आपल्याला सध्या हा चॅनलचा पहिला व्हिडिओ होता, थोडंफार कॉम्प्रोमाइज करा आणि येस, माझ्या या उपक्रमाला जर तुम्हाला आवडला असेल तर खाली लाईक करा, खाली व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन ऑल वरती क्लिक करा, जेणेकरून मला मोटिवेटेड भेटेल अजून असे व्हिडिओज आणण्यासाठी आपल्यासाठी। मी भेटतो इतर गोष्टींसोबत, इतर मुद्द्यांसोबत, इतर पुढच्या आठवड्या बाजारासोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय। परंतु ते पेंग्विनचं नाव काय ठेवणार आहे हे नक्की मला कमेंट करून सांगा, कारण सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये हेच चालू आहे की नक्की पेंग्विनचं काय नाव ठेवायचंय। मी चाललोय पेंग्विनचं नाव ठेवायला। कुंडली आधी मला त्या पेंग्विनची कुंडली काढावी लागणार की कोणत्या प्रकारचं त्यांना नाव ठेवू शकतो, कारण त्यांचं भविष्य पुढे जाऊन मला पाहायचं आहे की कदाचित ते अदानी, अंबानी किंवा एक चांगले राजकारणी बनले पाहिजे। त्याच्यासाठी त्यांचं आधी मला कुंडली काढावी लागणार आणि मग जाऊन मला एका भटजीला दाखवून मग त्यांचं नामकरण करावं लागणार, कारण सध्या हेच फार महत्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये बीजेपीकडे आणि बीजेपीच्या कार्यकर्त्यांकडे। तर मी चाललोय पेंग्विनची कुंडली काढायला। बाय।